श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं म्हणजे आपण मोठं होतो का नाही हे माहीत नाही, पण चांगल्या लोकांच्या संगतीत राहून नक्की मोठं होता येतं. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. गुड मॉर्निंग. तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला, आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मी करणार आहे आप्पे. तर त्या अगोदर एक किचन टिप्स सांगणार आहे. तर आता कांदे खूप सारे चिरून घेतलेले आहेत, वरचे सालं वगैरे काढून घेतलेले आहेत. आपण ज्यावेळेस कांदा चिरतो त्यावेळेस आपल्याला रडायला येतं. असं जगात कोणीही नाही जे की आपल्याला रोज रडवतं, पण कांदा मात्र रोज आपल्याला सकाळ संध्याकाळ रडवीत असतो. आणि कांद्याने रडवू नये म्हणून त्यासाठी एक किचन टिप्स सांगणार आहे. तर मी व्हिडिओ करत होते, मिस्टर तिथं मध्येच आलेले आहेत, कोणाला तर फोन लावत होते. हे बघा, इतका सारा कांदा चिरला मी, मला अजिबात रडणं आलं नाही, काहीच नाही. तर कांदा काय करायचा आहे, सालं काढल्याच्या नंतर त्याचा जो पाचोळा असतो ना, माझी आई म्हणत होती ते पाचोळा डोक्यावर घ्यायचा म्हणजे डोळ्याला पाणी येत नाही. आणि दुसरी किचन टिप्स म्हणजे थोडं 10 मिनटं त्याला पाण्यामध्ये चिरून ठेवायचं, म्हणजे कांद्याचा तिखटपणा पण जातो आणि आपल्या डोळ्याला पाणीसुद्धा येत नाही. आता आप्याचं बॅटर तयार केलेलं आहे. 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत, अर्धा ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे. बस 2च ह्याचं मी आप्पे करणार आहे. यामध्ये इनो सोडा काहीच टाकणार नाही. रात्री भिजत घातलेले होते, सकाळी भिजत घातलेले होते आणि रात्री मिक्सरला काढलेला आहे. आणि ते बॅटरमध्ये आता सगळा कांदा खूप सारा घातलेला आहे, हिरवी मिरची चिरून घातलेली आहे, खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे, ओवा जिरं घातलेले आहेत. चला, बॅटर तयार झालेला आहे. आता हे पात्र जे आहे आप्पे पात्र, त्याला गरम करायला ठेवलेलं आहे. ते खूप जुनं आप्पे पात्र आहे बघा, खूप म्हणलं तर खूप. म्हणजे पहिल्या काळामध्ये असे आप्पे पात्र येत होते दगडाचे, त्याचंच आहे, त्यामध्येच टाकलेलं आहे. तर त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये एक 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 करून आप्पे घातलेले आहेत. इतके छान झाले होते का नाही. इनो वापरला नाही, सोडा वापरला नाही, तरी पण इतके छान मस्त असे जाळीदार आप्पे झाले होते. आणि खायला पण आतून सॉफ्ट होते आणि बाहेरून मस्त कुरकुरीत झालेले होते. तर सिंपल रेसिपी आहे, दुसरं काहीही टाकायची गरज नाही. आणि बाकी सगळं डाळी मिसळूनसुद्धा आपण आप्पे करता येतो. म्हणजे सगळ्या डाळीसुद्धा टाकता येतात, मुगाची, उडदाची, हरभऱ्याची, पोहे टाकता येतात. पण मी फक्त 2च ह्याचे केलेले आहेत, तांदूळ आणि उडदाची डाळ. 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धा ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे. खूप सारी उडदाची डाळ पण घ्यायची नाही, कारण खाते वेळेस दाताला चिटकल्या जातात. आणि इकडं शेंगदाण्याची चटणी केलेली आहे. शेंगदाणे या मिक्सरला काढलेले आहेत, त्यामध्ये थोडासा लसण, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दही टाकून चटणी तयार केलेली आहे. चटणीसोबत खूप छान लागतात आणि सगळ्यांना आवडतात. हे बघा, मी आता सगळ्यांना प्लेटमध्ये गरम गरम करून देते आणि हे इकडं खायला बसलेले आहेत सगळेजण. म्हणजे आमच्या घरात 4 माणसं आहेत आणि जिम्मी एक आमची 5वा मेंबर आहे. तर सगळ्यांना मी गरम गरमच करून देत असते खायला. थंड पदार्थ खायला चांगले पण लागत नाहीत आणि हे असे कधी बी केले तर मग हे गरम गरमच खायला पाहिजे. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता. पाहू शकता किती छान असे सॉफ्ट जाळीदार झालेले आहेत आणि खालचा भाग मस्त कुरकुरीत भाजलेला आहे. खायला छान लागतात. आणि हे आप्पे पात्र जे आहे ना, आता भेटत नाही, ते पहिल्या जमान्यातच भेटत होतं. आणि हे पण माझं नाही आहे, मी शेजारणीकडून आणलेलं आहे. कारण माझ्याकडे नॉनस्टिकचं आहे. नॉनस्टिकमध्ये का नाही इतके चांगले होत नाहीत. ह्याच्यामध्ये खूप छान होतात, एकदम म्हणजे मंद गॅसवर भाजल्या जातात आणि आतून छान शिजल्या जातो आणि छान साईडची बाजू जी आहे ना, मस्त कुरुम कुरुम होते. त्यामुळं शेजारणीचं आणलेलं आहे. खरंच खूप छान आहे. आमच्या घरी पण होतं, पण फुटून गेलं ते. कारण ह्याला जास्त आबडधोबड वापरता येत नाही, कारण पडलं की फुटतं. त्यामुळं खूप अलगद वापरलेला आहे. बघू शकता किती छान असे जाळीदार आप्पे झालेले आहेत. एकदा अशा पद्धतीने करून बघा, खूप छान लागतात खायला. आता मी इकडं खायला टाकलेले आहे, तोपर्यंत मी काय करते, सीताफळ खाते. गेले 2 वर्ष झालं, करोना झालं तसं मिस्टर घरात सीताफळच आणत नाहीत, कारण की दुखणे येतात सीताफळाने. आणि आधीच मला सर्दी खोकला झालेला होता आणि सीताफळाने जास्त दुखणे येतात, त्यामुळे ते आणतच नाहीत. करोना झाला ना, तेव्हापासून सीताफळ घरात आलेलंच नाही. खूप दिवसाच्या नंतर त्यांनी सीताफळ आणलेले आहेत, ते पण संपता आलेले आहेत. ते पण खूप मी मागे लागले, आणा की तेव्हा कुठं त्यांनी आणलेलं आहे. कारण दुखणे येतात, मला तर दुखणं आलं ना, 10-12 दिवस मी पलंगावरची उठतच नाही, इतकं भारी दुखणं येतं. त्यामुळं घरातल्या सगळ्याची बेजारी होते, कारण करणारी मीच आहे घरात.
आणि करणारं माणूस जर घरात झोपलं तर मग सगळे लेकरं नवरा सगळे बेजार होतात. मग ते माझ्यामुळं बेजार होतात. त्यामुळं मी सहसा जास्त दुखण्यानं पडत नाही आणि थोडं जरी दुखलं तर लगेच गोळी वगैरे घेऊन राईट होत असते. त्यामुळं त्यांनी सीताफळं जास्त आणलेली नाहीत. मग मी खाऊन बघितलं, खूप गोड होते. खूप म्हणलं खूप साखरेसारखे गोड होते. आणि ही किचन टिप्स एकदा तुम्ही फॉलो करून बघा, खरंच डोळ्याला अजिबात पाणी येत नाही. तुम्ही बघितले मी प्लेट भरून कांदा चिरलेला आहे आणि खूपच छान असं म्हणजे अजिबात डोळ्याला पाणी येत नाही आणि तिखट पण लागत नाही. खाताना सुद्धा कांदा तिखट लागतो ना, मग तुम्ही जर तसं पाण्यात ठेवलं 10 मिनटं तर अजिबात कांदा तिखट लागत नाही. आपले छोटे छोटे व्हिडिओ असतात, छोटे छोटे ब्लॉग असतात. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर एक लाईक करायला विसरू नका बरं का. लाईकला काही पैसे लागत नाहीत, काय नाही. आणि आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता सगळ्यांना एक 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 लावून घेते आणि तयार करून देते. हे बघा मस्त तयार झालेले आहेत. मिस्टर आलेले आहेत, मिस्टर गेले होते जिमला, तर ते आलेले आहेत. आता त्यांच्यासाठी प्लेट बनवलेली आहे, ते खायला देते आणि सगळ्याच्या शेवटी जे आहे ना मी खाते. कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या खूप खूप साऱ्या इच्छा पूर्ण करो. सर्वांना सुख शांती देवो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग बाय बाय. आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.